नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. समीर मेघे यांची हॅट्रिक, माजी मंत्री रामचंद्र बंग यांचा दारुण पराभव. हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये आज निकाल लागला. त्यात महायुतीकडून भाजपचे उमेदवार समीर मेघे यांनी आपली हॅट्रिक साधली तर आपल्या विकास कामातून विजय खेचून आणलेला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रामचंद्रजी बंग 78,931 मताच्या फरकाने दारुण पराभव केला. तहसील कार्यालय हिंगणा येथे सकाळी 8 वाजतापासून हिंगणा विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे यांनी पहिल्या फेरीपासूनच बनवलेली बढत कायम ठेवली. मतमोजणी टेबल 20 आणि फेऱ्या 24 करण्यात आल्या. शेवटी 24व्या फेरीची बातमी लिहेपर्यंत महायुतीचे आमदार समीर मेघे यांना 1,60,206 मते घेतली तर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेशचंद्र बंग यांनी 81,275 मते घेतली. विजयानंतर आमदार समीर मेघे यांनी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आणि महिला लाडक्या बहिणी सहभागी झाल्या होत्या. यावेळी गुलाल उधळला गेला. हिंगणा तहसील कार्यालयापासून या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित शाह साहेब, जे.पी. नड्डा साहेब, आदरणीय गडकरी साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा, जे मला अभिनंदन करायचं हिंगणा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारांना की त्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवला आणि एक ऐतिहासिक लीड 50,000च्या वरती आता आपण गेलेलो आहे आणि अजून भरपूर 7-8 राऊंड बाकी आहे आणि एक ऐतिहासिक विजय लोकांच्या आशीर्वादामुळे मला प्राप्त होऊन आला. आणि हे जे मी केलेले विकास कामे आहेत, जे लोकांच्या सुखादुखात राहिलो, करोनाच्या काळामध्ये जे हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांची सेवा करतो आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या महायुतीच्या लाडकी बहिणीचा हा एक मोठा परिणाम विरोधकांना फटका पडलेला आहे.
आणि चांगले चांगले रथी महारथी लोक जे नेतृत्व करण्याचं म्हणत होते त्यांनाही पराभवाचा सामना झालेला आहे. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी हिंगणा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांचं मनपूर्वक आभार मानतो. महायुतीकडून भाजपचे उमेदवार समीर मेघे यांनी 1,60,206 मते घेतली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी 81,275 मते घेतली. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे अनिरुद्ध सेवाड यांनी 8,164 मते घेतली, तर बहुजन समाज पार्टीचे डॉक्टर देवेंद्र कैकाड यांनी 7,497 मते घेतली. प्रदीप डरकर यांनी 5,361 मते घेतली, तर नरेंद्रजी ढोणे यांनी 595, ॲडव्होकेट नसीर आलम यांनी 411, तर शेख इनुतबाई 267 मते घेतली, तर सुधाकर वाकडे यांनी 261 मते घेतली. पंकज ठाकरे यांनी 1,262 मते घेतली, तर बिजाराम किनकर यांनी 1,122, माधुरी राजपूत यांनी 711 मते घेतली, तर नितेश खडसे यांनी 699, डॉक्टर आशिष सोमनकर यांनी 668 मते घेतली, तर सारीपुत्र वानखडे यांनी 267, राजेंद्र महाल यांनी 216, तर संगीता आडके यांनी 123 मते घेतली. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.